नमस्कार. आले का सगळे आज? कोण कोण आलंय हात वर करा जरा सगळ्या विद्यार्थ्यांनी. बघूयात कोण कोण आलंय. विप्रा आहे, रुबिका आहे, प्रीक्षा, सानिध्या, श्रियान, शमिका, म्यूट आहे का? ऑडिओ सेटिंग चालू काय अन्वी, अबीर तुझा व्हिडिओ ऑन कर. अन्वी, श्रुती आणि दीप्ती जोशी. मला वाटतं तुमच्या विद्यार्थ्याचं नाव लिहा, पण दीप्ती जोशी नावाने विद्यार्थी नाही आपल्याकडे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी माईक ऑफ ठेवायचा आहे, म्यूट ठेवायचा आहे आणि व्हिडिओ ऑन करायचा. टॅबलेट वापरायचं. टॅबलेट. रियांश, थोडासा कॅमेरा तुझ्या दिशेने घे. तुझ्या पाठीमागचं सगळं दिसतंय, तू दिसत नाहीयेस. हा, आता अगदी बरोबर आहे. अबीर, अबीर आपण एक छानसा शर्ट घालूयात का पटकन, क्लास सुरू व्हायच्या आधी. पटपट जा लवकर. श्रिया, कॅमेरा ऑन कर बाळा. अन्वी, एक पाचच मिनिटात मी ते ऑन करते, एक 2च मिनिट. हो हो, चाल चाल. प्रीक्षा, तुझ्या डोक्यावर काय झालंय? सगळं चंद्र आलाय. बहुतेक मागे खिडकी आहे ना, त्याच्यावरचा पडदा लाव, म्हणजे तू छान दिसशील. नाहीये मॅम, ते किचनची खिडकी आहे ना, त्यामुळे. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. रेयाश इतके दिवस अब्सेंट होता, आज तू किती दिवसानंतर पहिल्यांदा करतोय? हरकत नाही, आपण एकदा त्याच्यासाठी पुन्हा रिव्हिजन घेऊयात. आले का सगळे? आज उशीर होतोय, लवकर लवकर. आज आपल्याला भरपूर मस्ती करायची आहे, मजा करायची आहे आणि नवीन नवीन शिकायचंय. चला, आपण वर्गाची सुरुवात कशी करतो? प्रार्थनेने. प्रार्थनेला कसं बसायचं असतं? सगळ्यांनी ताठ बसायचंय, माईक बंद ठेवायचा, ताट बस. हात जोडायचे. हात जोडायचे म्हणजे असे. ची प्रार्थना हेच आमची मागणी, हीच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणी, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे धर्म, जाती, प्रांत, भाषा, देश सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणी, हीच आमची प्रार्थना. काली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. ते आम्हाला काजव्याचे जागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणी, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जिंदगी तेच कावे चांगली, चांगले चांगले थांबले ते संपले,
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणी माणसाने माणसाशी माणसा वागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा वागणे हीच आमची प्रार्थना. सगळ्यांनी हात चोळायचे आहेत. छान आपल्या चेहऱ्याला एक मस्त मसाज द्यायचा आहे. हात डोळ्यावर, डोळे मिटून छान नमस्कार करायचा आहे. चला, सुप्रभात. सगळे जागे झाले का? माझा आवाज येतोय ना? हात वर करायचा, फक्त माईक ऑन नाही करायचा. आवाज येतोय माझा? सगळ्यांना आवाज येतोय? हा, एकच मिनिट द्या, कारण माझ्या इथे खूप दंगा चालू आहे. आता छान येतोय का आवाज? हा. आपल्याकडे आज आपला एक नवीन मित्र आलाय, बऱ्याच दिवसांनी आलाय. जर आपण त्याची ओळख करून घेऊयात. रेयांश, तुझं नाव सांग ना आम्हाला सगळ्यांना. तुझं नाव सांग. घरी कोण कोण असतं? तुला काय काय करायला आवडतं? माझं नाव सांग ना. तुला तुला जसं येईल तसं सांग. हे सगळे आपलेच मित्र आहेत. मावशीच आहे ती. म्हण माझं नाव. बोल ना, बोल ना. इतकं बोलतो. रेयांश, बघ हे सगळे तुझ्याशी ओळख करून घ्यायला वाट बघतायत. पटपट सांग तुझं नाव. माझं नाव रेया आहे. माझं नाव लेया. रेयांश, तू कुठल्या शाळेत जातोस? लायलं. अच्छा, आणि कुठल्या वर्गात आहेस तू? UKG. UKG मध्ये. अरे वा. आणि तुला काय काय करायला आवडतं रे? काय करायला आवडतं सांग. तुझा सांग ना. खेळ कुठला आवडता? बरं, कुठला खेळ आवडतो सांग लवकर. कॅरम म्हणा. कॅरम. अरे वा. आपल्याला पहिलाच एक मित्र भेटलाय हा, की जो आपला कॅरम खेळतो. छान अरे कुठे खेळतो गेला आणि रेयांश? छान खेळतो आणि हो. अरे वा. आपण ना सांगूयात शाळेत की रेयांश सुद्धा खूप छान कॅरम खेळतो. मग कधी स्पर्धा असतील तर ती तुला कळवतील. ठीक आहे? की म्हणा. म्हण ना. बरं, तू आता पहिल्यांदाच आलेस की नाही क्लासमध्ये, तर आपला थोडा अभ्यास आधी झालेला आहे. आपण स्वर शिकलेलो आहे. तर आईला सांग, युट्यूबवर व्हिडिओज आहेत, ते एकदा लिहिले बघून त्यांनी. घे. लिहिले त्यांनी. लिहिलंय का? हा, हरकत नाही. येतं त्याला. आणि काही शंका असेल तर तुम्ही मग डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता किंवा मेसेज करू शकता. नाही, त्याला कसं ना स्कूलमध्ये आहे हिंदी, त्यामुळे त्याला अच्छा, माहिती अच्छा. आहे. हा, हिंदी असेल तर त्याला लिहिता येईल, फक्त उच्चारांकडे लक्ष द्या. हा, तेच. हा. चला, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक आणि सगळ्यांना खूप शाब्बासकी, कारण सगळ्यांनी खूप छान होमवर्क केलाय. सगळ्यांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवा बघू. सगळ्यांनी छान होमवर्क केलाय. सगळ्यांसाठी छान टाळ्या वाजवा. श्रेया किती छान टाळ्या वाजवते, बघितलं का? छान श्रेया. चला, तर मला कोण सांगेल आज वार कुठला आहे? कुठला वार आहे आज? 15. कुणापासून सुरुवात करूयात? रविवार. 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 हा, तर 15. अन्वी, कुठला वार आहे आज? 15. ती तारीख झाली बाळा. 15 म्हणजे 15 मार्च ही आजची तारीख आहे. आजचा वार आहे रविवार. तुम्हाला शाळेत वार शिकवले असतील की नाही? वार म्हणजे वीक्स. बाप बोलणार तेव्हा लिहायचं बाळा. ठीक आहे. बरं, सगळ्यांना पालकांना विनंती आहे की माईक ऑफ करा. ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जाईल तुम्ही त्यांचाच फक्त माईक ऑन करा, कारण मग काय होतं, सगळे एकत्र बोलायला लागले की बाकीच्या विद्यार्थ्यांचा थोडा गोंधळ उडतो. सो प्लीज पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे माईक ऑफ ठेवा. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांचाच माईक ऑन करा. ठीक आहे. तर आपण वीक्स शिकलोय. वीक्स म्हणजे काय? कोण सांगेल मला आज? श्रियान, तू आहेस का? हो. हा, तुला वीक्स माहिती आहेत का? वीक्स शिकवलेत ना शाळेत तुला?
तू सांगतोस का मला कुठले कुठले वीक्स आहेत ते? थोडासा Sunday. कॅमेरा तुझ्या बाजूला घे, तू दिसतच नाहीयेस, तुझी खुर्ची दिसतीये. हा, मस्त. आता सांग. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. अरे वा, छान. तर हे आपण इंग्लिशमध्ये शाळेत शिकलोय, पण आपल्या मराठी भाषेत सुद्धा आपण यांना काय म्हणतो? आठवड्याचे वार. तर आठवडा म्हणजे काय? तर 8 दिवसांचा एक जो पिरियड असतो किंवा काळ असतो त्याला आपण आठवडा म्हणतो. मग आपल्याकडे आपण सुरुवात कशी करतो? तर सोमवार. सोमवार म्हणजे मंडे. मंगळवार. मंगळवार म्हणजे Tuesday. ट्यूजडे. बुधवार. बुधवार म्हणजे Wednesday. वेनसडे. गुरुवार. गुरुवार म्हणजे थर्सडे. शुक्रवार. शुक्रवार म्हणजे Friday. फ्रायडे. सॅटर्डे. सॅटर्डे म्हणजे शनिवार. मराठीमध्ये शनिवार. आपण त्याला शनिवार म्हणतो. आणि आज आहे रविवार. रविवार म्हणजे संडे. तर आठवड्याचे वार किती असतात? 7 असतात. 7. आठवड्याचे वार 7 सात. असतात. सुरुवात करूयात. सोमवार. सोमवार. माईक ऑफ ठेवा, पण तुम्ही तुमच्या जागेवर म्हणा, ठीक आहे? आठवड्याचे वार 7 असतात. आठवड्याचे वार 7 असतात. सोमवार, सोमवार. मंगळवार, मंगळवार. बुधवार, बुधवार. बुधवार. गुरुवार, गुरुवार. शुक्रवार, शुक्रवार. शनिवार, शनिवार. रविवार. रविवार. आता परत एकदा प्रॅक्टिस करूयात. सोमवार, सोमवार. मंगळवार, मंगळवार. बुधवार, बुधवार. गुरुवार, गुरुवार. शुक्रवार, शुक्रवार. शनिवार, शनिवार. रविवार. रविवार. लक्षात राहतील का? हो. हा, आता परत सगळ्यांनी एकदम म्हणूयात. सगळ्यांचे माईक ऑन करा आणि एका सुरात म्हणायचं, मागं पुढे नाही करायचं. तुम्हाला माहितीये का, आपला हा क्लास ना रेकॉर्ड होत असतो आणि बरेच विद्यार्थी आपला क्लास बघत असतात. तर सगळ्यांना छान वाटलं पाहिजे की नाही आपला क्लास बघून? तर सगळ्यांनी आधी ताठ बसा आणि त्याला ताठ बसायचंय, कुणी टेकून बसायचं नाही. आपण सगळे तरुण आहोत. मी सुद्धा तुमच्या बरोबर. चला, आठवड्याचे वार 7 असतात. आठवड्याचे वार 7 असतात. सोमवार, सोमवार. मंगळवार, मंगळवार. बुधवार, बुधवार. गुरुवार, गुरुवार. शुक्रवार, शुक्रवार. शनिवार, शनिवार. रविवार. रविवार. तर हे झाले आठवड्याचे 7 वार. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. कुणाच्या लक्षात राहिले तर 7च्या 7 वार? हात वर करा ज्याला येतात त्यांनी. ओके, स्वामीश, विप्रा, अजून कोण आहे? रेयांश, श्रिया पण. अरे वा. अजून कोण? अबीर. ठीक आहे. बाकी सगळ्यांनी माईक ऑफ करायचे. अबीर, तू सांग बरं आठवड्याचे वार. मराठीतले सांगायचे हं, मराठीत. हा, सांग. चला, अबीर तयार होतोय तोपर्यंत आपण कुणाला विचारूयात? मी. हा, स्वामीश तू सांग. सोमवार. मंगळवार. बुधवार. गुरुवार. शुक्रवार. शनिवार. रविवार. बरोबर, छान. आता अबीर, तुझ्या लक्षात राहिलं का? तू सांगशील का नंतर सांगणार आहेस तू? मराठी. सोमवार. मंगळवार. बुधवार. गुरुवार. शुक्रवार. शनिवार. आणि रविवार. हा, तुमच्या आवडीचा दिवस कुठला रे यातला? आता मी एकेकाला विचारणार. प्रीक्षा, तुला कुठला दिवस आवडतो आठवड्यातला? रविवार. सगळ्यांना रविवार आवडतो ना, कारण शाळेला सुट्टी असते, आई बाबा घरी असतात, आहे की नाही? बर, मला सांगा, बुधवार नंतर कुठला वार येतो? कुणाच्या लक्षात आहे? सांगा बरं, कोण सांगेल? हात वर करायचा, हात वर करायचा. हा, अन्वी सांग, बुधवार नंतर कुठला वार येतो? अन्वी, आवाज येत नाही बाळा तुझा. बाकी सगळ्यांचे माईक बंद झाले पाहिजेत. बाकी सगळ्यांचे माईक बंद, फक्त हात वर करायचा, मी विचारेन. हा, अवनी सांग, बुधवार नंतर कुठला वार येतो?
हात वर केलायस, उत्तर दे. अन्वी. अन्वी. ओके अन्वी, ठीक आहे, अन्वी तयार होतीये तोपर्यंत आपण कुणाला विचार. शमिका. बरोबर. अच्छा अन्वी, तुझा आवाज येत नाहीये, मग तुझा माईक जरा चेक कर. मॅम चालू आहे माझं माईक. अच्छा ठीक आहे. बरं मग सांग आता, मंगळवारच्या आधी कुठला वार येतो ग? जरा आठव पटकन, मंगळवारच्या आधी कुठला वार येतो? सोमवार. सोमवार, बरोबर. अं, आणि रविवारच्या आधी काल कुठला वार होता? शनिवार. शनिवार. ओके. सगळे तुम्ही किती हुशार आहात रे. जे प्रश्न विचारेल त्याचं सगळ्याचं उत्तर येत आहे. आणि सोमवार नंतरचा, लक्षात घ्या, सोमवार नंतरचा तिसरा वार कुठला येतो? हा सोमवार. त्याच्यानंतर हा बुधवार. मराठीत बोलायचं. आपली मराठी शाळा आहे की नाही? बुधवार. बुधवार, बरोबर. बुधवार. अच्छा, आपण रुबिकाला विचारूयात. रुबिका आज युनिकॉर्न झालीये. रुबिका. रुबिका मला सांग, मंगळवार. छान दिसतेस तू. मंगळवार नंतरचा दुसरा वार कुठला सांग बरं? मंगळवार नंतर जरा. हा बुधवार. नाही, परत एकदा चेक कर. सोमवार, मंगळवार, बुधवार, मंगळवार. गुरुवार. बुधवार. हा शुक्रवार, शनिवार. रविवार. आता मोज बरं, त्यातला चौथा वार कुठला आहे? चौथा वार कुठला? आठव लवकर लवकर. गुरुवार. कुणी सांगितलं उत्तर? खूप छान. तर तुम्हाला हे असे प्रश्न तुमच्या आई बाबा बोलताना येतात की नाही, की 2 दिवसांनी आपल्याला इकडं जायचंय किंवा या गुरुवारी तिकडं जायचंय. तर आता हे लक्षात ठेवा, म्हणजे विचारू नका ट्यूसडे, वेडनेसडे की संडे. आपल्याला मराठीत बोलता आलं पाहिजे. तर मराठी आठवडे पण आपल्याला कळले पाहिजेत. तर आपण परत एकदा प्रॅक्टिस करूयात, मग आपण नवीन काहीतरी शिकूयात. आता कोण सांगेल? आज कुणी अजिबात बोललेलं नाहीये. सानिध्या जरा माईक ऑन कर आणि सांग बरं आठवड्याचे वार व्यवस्थित सगळ्यांना मोठ्या आवाजात. बघूया सगळ्यांच्या लक्षात राहिलेत का? सोमवार. मंगळवार. हम्म. बुधवार. गुरुवार. गुरुवार. हा शुक्रवार. हा शनिवार. रविवार. अरे वा, छान छान. थोडीशी अजून प्रॅक्टिस करायला हवी. हा आता अजून कोण सांगेल? श्रिया तू सांगशील का? स्वामीश तू सांगितलंस ना. अजून आपल्याशी सकाळपासून अरे बाप रे वरद, एवढी मोठी जांभई. आता तूच सांग उत्तर मला. आठवड्याचे वार. 7. मराठीत आठवड्याचे वार 7 असतात. हा म्हण. आठवड्याचे वार 7 असतात. गुरुवार. माझं पेन्सिल आत गेलं. बरं ठीक आहे. सगळ्यांनी आत गेलं ह्याच्या आत. अन्वी माईक म्यूट कर. अच्छा, तर आठवड्याचे वार 7 असतात. सोमवार हा पहिला येतो म्हणजेच मंडे. मंगळवार दुसरा म्हणजे ट्यूसडे. बुधवार तिसरा वार येतो आठवड्यातला म्हणजेच वेनसडे. चौथा वार गुरुवार, इंग्रजीमध्ये तुम्ही त्याला थर्सडे म्हणता. 5वा वार मराठीमध्ये शुक्रवार आणि इंग्रजीमध्ये तुम्ही त्याला म्हणता फ्रायडे. 6वा वार शनिवार म्हणजे सॅटरडे. आणि 7वा वार आज आहे रविवार म्हणजेच संडे. ठीक आहे, लक्षात राहील सगळ्यांच्या. तर हा तुमचा एक छोटासा आजचा होमवर्क आहे. काय करायचं? सगळ्यांनी आठवड्याचे वार मराठीत सांगायचे. ठीक आहे, आणि छान व्हिडिओ काढून पाठवायचा आहे. मला सगळ्यांचा व्हिडिओ हवाय. ठीक आहे, ओके, हात वर करा. ओके, गुड. सगळी मुलं खूप हुशार आणि शहाणी आहेत. बर,
आता आता मला सांगा, मागच्या आठवड्यात तुम्ही काय शिकलात रे? कुणाच्या लक्षात आहे? मागच्या वर्गामध्ये विप्रा सांग बरं. विप्रा विप्रा अच्छा, तुम्ही मागच्या आठवड्यात स्वर शिकलेलात. तर आता मी पाटीवर दाखवणार आहे आणि तो स्वर मी ज्याला विचारेन त्यांनीच उत्तर द्यायचंय. दिसतोय का? आधी दिसतोय का? हात वर करा. अक्षर दिसतंय का? हा. आता काय कोण ते सांगेल? ना विचारते बाहेर. हा शब्द अक्षर कुठलं हे? आपला पहिला स्वर होता अ. त्याच्यानंतर आपण शिकलो आ. ठीक आहे. आणि मागच्या वर्गात तुम्हाला स्मिता मॅमनी शिकवलेला ई. ही आहे छोटी ई, त्याला आपण ह्रस्व म्हणतो. ठीक आहे. आणि याच ई ला वरती टोपी घातल्यानंतर काय झालं? दीर्घ ई, मोठी ई. म्हणजे आपण कुठले कुठले स्वर शिकलेलो? अ, आ, ई. आता आपण या वर्गात आता 2 स्वर अजून शिकणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांकडे तुमची वही आहे का? वही पेन्सिल आहे? हा. तर आता आपण शिकणार आहोत आजचा नवीन स्वर. हा, दुरेघी वही ज्यांच्याकडे असेल ना, दुरेघी म्हणजे 2 रेघा, तर त्यांनी कसं काढायचं बघा बरं आधी. हा आपला अर्धा गोल, त्याला आपण जोडला दुसरा गोल, हा झाला उ. दिसतोय का? उ. दिसतोय का? लिहा बघू सगळ्यांनी. आज आत्ता परत नवीन लिहायचं, जुनं लिहिलेलं नाही दाखवायचं. स्वामीश, नवीन पानावर पुन्हा सुरुवात कर. मी होते पूर्ण प्रिया, लवकर लवकर लिहायचंय. मी ते पूर्ण सगळे स्वर लिहिले. एक एक ओळ पूर्ण लिहायची. हा. उ. लवकर लवकर लिहा, मी 2 मिनिटं वेळ देते सगळ्यांना. 2 लाईन मध्ये झालं का लिहून सगळ्यांचं? बघू बरं, पूर्ण ओळ लिहायची, आळस नाही करायचा. बघू बघू कुणी कुणी लिहिलंय. रुबिका, तू मला दिसत नाहीये तुझी वही. अच्छा. थांब. ओके. पुढे कोण आहे इकडे? विप्रा, छान. हा, विप्रानी बघा कसं मस्त लाईन बॉक्स तयार करून लिहिलंय. अजून कोण आहे? रियांश, तुझ्या वहीवरचं मला काहीच दिसत नाहीये. पान थोडंसं मागे धर. सगळंच लिहिलंय. अरे वा, छान. अजून कोण दाखवणार आहे? अन्वी, रेयांश, छान. अजून कोण आहे? प्रेक्षा. चला, तर उ हा आपला आजचा स्वर आहे. तर उ पासून कुठले कुठले शब्द तयार होतात? तर उ पासून ऊस ऊस तो मोठा ऊ झाला. आपण आता काढलेला छोटा ऊ आहे. उशी उशी, उशी पण मोठा ऊ झाला. तर उ पासून उखळ तयार होतो. उखळ म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? उखळ म्हणजे एक छोटासा खलबत्ता असतो, लाकडी खलबत्ता असतो. तुम्ही जर खेडेगावात गेला तर तुम्हाला तो बघायला मिळेल, किंवा पिक्चर मध्ये पण तुम्ही बघितलं असेल की लाकडी एक उखळ असतो, ज्याला लाकडाच्याच ह्यानी कुटलं जातं, धान्य किंवा हे करायला वापरलं जातं, त्याला उखळ म्हणतात. तर चित्र किंवा ते तुम्ही नंतर एकदा आईला विचारा तुमच्या, आणि तुमच्या घरी असेल तर त्याचा फोटो काढून तुमच्या जवळ ठेवा. कुणाच्या घरी आहे? माझ्या. अरे वा, छान. तू सगळ्या तुझ्या मित्रांना नंतर फोटो काढून पाठव. हा,
उ पासून उजळणी होतं. उजळणी म्हणजे प्रॅक्टिस, जे आपण अभ्यास करतो, रोजच्या रोज लिखाण करतो किंवा वाचन करतो, त्याला अभ्यासाची उजळणी म्हणतात. विप्रा, सांग तुझ्याकडे काय आहे? तोंडात पेन्सिल नाही घालायची. तुला विचारताय शब्द तुला माहितीये का उपासून शब्द? उंची. उंची. उवर अनुस्वार आहे तो. तो आपल्याला पुढच्या ह्याच्यात येईल. ठीक आहे. तर मी शब्द तुम्हाला पाठवते, कारण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण शब्दांची प्रॅक्टिस केली तर आपल्याला जास्त अभ्यास नाही करता येणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा आपला स्वर असणार आहे. आता हा तुम्हाला उ लिहिता आला की नाही? हा ऱ्हस्व म्हणजे छोटा उ आहे. जशी छोटी ई होती तसा हा छोटा उ आहे. आता आपण लिहायचा आहे मोठा उ. नवीन ओळीत लिहायचा हा. अर्धा गोल, पुन्हा अर्धा गोल, आणि याच्या पोटातून त्याला एक आपण शेपटी काढूयात. हा झाला मोठा उ. उ उसाचा. मगाशी कुणीतरी सांगितलेलं ना? मी. उ. हा. उशीचा. उ उशीचा. उ उसाचा. परत एकदा काढूया. एक अर्धा गोल, त्याच्या खाली एक दुसरा अर्धा गोल, आणि त्याला एक शेपटी दिली. आणि प्रत्येक अक्षरांवर वरती रेषा द्यायची आहे. त्याला मोकळं सोडायचं नाही. उ. नवीन लाईन मध्ये काढा, नवीन ओळीमध्ये. अजून अजून काढ अन्वी. अजून काढा. ओळ पूर्ण भरून घ्या. स्वामीश, प्रॅक्टिस करायची वर्गात. तू लिहून झालं म्हणून नाही बसायचं. छान झालं का सगळ्यांचं? आता या उ पासून असतो ऊस. जबरदस्त. झालं का? हा, छान. रुबिका, मस्तच. अजून कोण राहिले दाखवायचं? वरद बघू बरं. वही थोडीशी वर उंच पकड. हा, थोडी खाली. हा, बस बस, छान. रेयांश कुठे गेला आपला? रेयांश, दाखव बरं. तू लिहायचं सा, आईकडून नाही लिहून घ्यायचं. हा, छान. अजून कोण आहे? शमिका. शमिकाची वही खूप लांब आहे. थोडीशी पुढे घेतेस? हा, पूर्ण ओळ भरून द्यायचं शमिका, म्हणजे अक्षर छान येईल. अक्षराचं वळण राहील. माझ्या बघा. कोण आहे? कुणाचं बघायचंय? श्रियान. हा, प्रिशा. ओके, छान आहे, छान आहे. दिसतंय मला तुझी वही. अच्छा, मग आज आपण 2 स्वर शिकलो. आपण पहिला स्वर कुठला शिकलो? उ. आणि दुसरा शिकलो मोठा उ. एकाला म्हणतो आपण ऱ्हस्व म्हणजे छोटा उ. हा बाळा, आपण रोज 2च स्वर शिकणार आहे. कोण विचारतंय? मला आवाज येत म्हणजे कळत नाहीये. स्वामीश. हा बाळा, तुम्हाला शाळेत शिकवलंय, पण आपल्याकडे बाकीचे जे विद्यार्थी आहेत ना, ते अजून नवीन आहेत. त्यांना अजून लिहायला प्रॅक्टिस नाहीये. त्यामुळे आपण त्यांच्या स्पीडमध्ये घेतोय. ठीक आहे. आपले होतील स्वर. आपल्याला फक्त या वर्गामध्ये स्वर शिकायचेत आणि ते कसे वापरायचे ते शिकायचेत. मग आपण अंक शिकायचे. पुढच्या वेळेस व्यंजन शिकायचे. पुढच्या वर्गात व्यंजन शिकायचे. अरे वा, त्याला सगळे स्वर पण माहितीत आणि व्यंजन पण माहिती आहेत. ठीक आहे. तर आज आपण हे 2 स्वर शिकलोय. उ आणि छोटा उ आणि मोठा उ. त्यालाच आपण म्हणतो ऱ्हस्व आणि दीर्घ. लक्षात राहतील शब्द? ऱ्हस्व आणि दीर्घ. ठीक आहे. आता तुम्हाला गंमत माहितीये का? आपण यांचे शब्द असेच नाही वापरत. म्हणजे अ चे शब्द फक्त वापरतो, आ चे शब्द वापरतो, असे नाहीयेत. तर यांची गंमत काय माहितीये का? हे सगळे जण मात्रा म्हणून वापरले जातात. आता मी दाखवते. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. वही सगळ्यांनी खाली, वही, पेन्सिल, खोडरबर सगळं खाली ठेवायचंय आणि इथे बघायचंय. आपण अ शिकलो. अ ला काहीही नव्हतं. काना नव्हता, त्याला वेलांटी नव्हती किंवा त्याच्या पोटात रफार नव्हती. एक साधा शब्द होता. अ, अक्षर. ठीक आहे. अक्षर. हा, तर हे अक्षर आपण सगळीकडे बघतो. आता गंमत बघा. हा, तर मी म्हटलं माझ्याकडे कप आहे. कप मध्ये कप, अ चा उच्चार जाणवतो की नाही तुम्हाला? कप. बस, बस मध्ये अ चा उच्चार जाणवतो की नाही? बघा बरं, असे कानामात्रा नसलेले शब्द आपण आता बघूयात कुठले कुठले आहेत. कमळ. कमळ मध्ये क, अ, म, अ, ळ. अ चा उच्चार जाणवतो की नाही?
हा समिका शब्द नीट सांग, मला आवाज नाही आला. मन. हा, आपलं मन. मन मध्ये सुद्धा म अ न न मध्ये पण अ चा उच्चार जाणवतो. तर ज्याला काना, मात्रा, वेलांटी काही नसतात, साधे शब्द जे असतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अ ह्या स्वराचा उच्चार असतोच. आता आपण दुसरा स्वर शिकलेलो आ. एक मिनिट. आ. आ हा आपण काय वापरतो? काना म्हणून वापरतो. तोंडात बोट, पेन्सिल काहीही घालायचं नाही. सगळ्यांनी खाली सगळ्या वस्तू ठेवायच्यात आणि हाताची घडी घालून व्यवस्थित बघायचंय. काहीही तोंडात घालायचं नाही. हाताची घडी घालायची. हा आपण दुसरा स्वर शिकलो आ. आ हा आपण वापरतो अक्षरांमध्ये किंवा शब्दांमध्ये काना म्हणून. काना. आता आ वरून म्हणजे आ आपल्याला कशा कशात सापडतो बघा. हा, कान, का, मान. मला काना आ, मान. पाय, पला काना पा, पाय. पान. गाय, गोला काना गा, गाय. हा शमिका, आवाज येत नाही तुझा बाळा. बाळ, बाल नाही बाळ, बाळ असतं ते. बाल हिंदीमध्ये होतं. बाळ, बाळला काना. तर आता जरा 1 मिनिट सगळ्यांनी घ्या, डोळे मिटा आणि बघा बरं काना असलेले शब्द आपल्या आजूबाजूला कुठले कुठले आहेत, आठवतात का बघा. बघा आजूबाजूला काय काय दिसतंय. हा, रेयांश सांग. ताट, बरोबर. दार. अजून हा, श्रेयांश सांग. डाळ, बरोबर. दात, अरे वा, दात. अजून शोधा बरं. हात. हात. अजून 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 मामा. फक्त पहिल्या शब्दाला काना नाही लागत, दुसऱ्या शब्दाला पण काना लागू शकतो. मामा, बाबा, दादा, आबा, राधा. बघा बरं ज्या शब्दाला काना लागतो. आता सगळ्यांचे माईक बंद, आता मी बोलणार आहे. ज्या शब्दांना काना लागतो त्या काना लागलेल्या प्रत्येक शब्दामध्ये आचा उच्चार जाणवतो. त्यामुळं हा स्वर आपण काना म्हणून काना ही मात्रा वापरतो. लक्षात आलं? हा, आता आपण याच्यानंतरचा तिसरा स्वर शिकलेलो काय होता? ई, छोटी ई. छोटी ई आपण वेलांटी म्हणून, पहिली वेलांटी म्हणून वापरतो. बघा हा, आता ही झाली पहिली वेलांटी की. आता आपण पहिल्या वेलांटीचे शब्द बघूयात, कुठे कुठे आपल्याला सापडतात बघूयात जरा. इमारती नसतं ते, इमारत असतं ते. ई वरून इमारत. अजून कुठले कुठले शब्द आहेत आपण जरा बघूयात. ई पासून सुरू होणारे. खिडकी. हा, नाही, मात्रा, आपल्याला मात्रा हवी आहे. जसं किरण, किरणला पहिलं नाव हे येतं की नाही, पहिली वेलांटी येते. त्याच्यानंतर एडकी असा शब्द नाहीये बाळा मराठीमध्ये. अबीर, अबीरच्या नावामध्ये बघा बरं पहिली वेलांटी येते. विप्रा, विप्राच्या नावामध्ये पहिली वेलांटी येते. प्रीक्षा, प्रीक्षाच्या नावामध्ये पण पहिली वेलांटी येते. रुविका, शमिका, शमिकामध्ये पण पहिली वेलांटी येते. तर जिथं ईचा उच्चार येतो, जसं की शमिका, मी, प्रीक्षा, प्री. सानिध्य, सानिध्यामध्ये पण पहिली वेलांटी येते ना. तर छोट्या ईचा जो प्रयोग केला जातो तो पहिली वेलांटी म्हणून येतो. त्यामुळं जे जे छोटे जिथं पहिली वेलांटी लागते तिथे तुम्हाला ईचा उच्चार येतो. आता बघूयात हा, शमिका मधली मी, ई ऐकू येतं की नाही, ई कानाला. सानिध्यामधली नी, कानाला ईचा उच्चार ऐकू येतो की नाही. तसे
तुम्हाला ते शब्द सापडतील. तर तुमच्याकडे ऑलरेडी पुस्तक पाठवलेलं आहे. तर त्या पहिले जे 4 धडे आहेत तुम्हाला त्याच्यात काही करायचं नाहीये. जिथं तुम्हाला वेलांटी दिसेल, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी किंवा काना, त्या शब्दाला फक्त गोल करायचं. त्या अक्षराला ऍक्च्युली, शब्दाला पण नव्हे, अक्षराला. आता आपली दुसरा स्वर होता मोठी ई. मोठी ई म्हणजे इडलिंबूची ई. ही लागते दुसरी वेलांटी, मोठी. ह्याला आपण म्हणतो दीर्घ. दिसलं का? तर दुसरी वेलांटीचा उच्चार जो असतो ना, तो थोडा दीर्घ असतो. वीट. ईट. लक्ष आहे का सगळ्यांचं? हा. मीठला बघ, मीठ मोठी वेलांटी असते. मीठ, मीठ म्हणजे सॉल्ट. वीट म्हणजे ब्रिक्स. अजून बघूयात कुठले कुठले शब्द आहेत. पीठ, आई ज्याची चपाती पोळी करते ते पीठ. ई, मोठा उच्चार करतो की नाही आपण? आई. हा, आई मधली पण ई जी असते ती मोठी ई असते, मागचा शेवटचा शब्द. अजून कुठला शब्द आहे बघूयात. तुम्हाला दिसतोय का आजूबाजूला ज्याला आपण मोठी ई लावतो? आठवा बरं. पाणी. पाणी. माती. माती मधला दुसरा त जो असतो तो दुसरी वेलांटी असते ती. त्याच्यानंतर प्राणी, कुणीतरी प्राणी सांगितलेलं ना. पाणी, प्यायचं पाणी. पाण्याला सुद्धा दुसरी वेलांटी लागते. रेयांशनी सांगितलेलं वाटतं. ठीक आहे. तर जे आपण स्वर शिकतोय ते स्वर हे सगळे मात्रा म्हणून वापरले जातात. विप्रा, आपण नंतर नाच करूयात. आता तू क्लासमध्ये बसतेस का? आज आपण शिकलो उ. उ म्हणजे पहिला उकार लागतो. ह्याला आपण म्हणतो ऱ्हस्व. आता पहिल्या उकाराचे शब्द बघूयात. कुमार, कुसुम, सुमन, वरुण. हे सगळे काय झाले? पहिल्या ऊ चे शब्द झाले. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऊ चा उच्चार जाणवतो. पुस्तक, बरोबर. आणि नंतर आपण शिकलो दुसरा ऊ म्हणजे दीर्घ, उसाचा ऊ. ही असते हा असतो दुसरा उकार म्हणजे दीर्घ उकार. ऊ. तर हे आपण, मी तुमच्याकडे पुस्तक ऑलरेडी तुमच्या आईकडे पाठवलेलं आहे ग्रुपमध्ये. तर मी तुम्हाला परत एकदा ते पाठवेन. आणि त्याच्यावर काय होमवर्क करायचं, तर फार काही आपल्याला अभ्यास करायचा नाहीये. लिखाण अगदी कमी ह्या आठवड्यात, कारण तुम्ही सगळ्यांनी मागच्या आठवड्यात खूप छान अभ्यास केलाय. तर त्या पानांमध्ये जिथं जिथं तुम्हाला काना असलेले शब्द असतील त्याच्या खाली फक्त रे गोडा किंवा त्याला गोल करा. ठीक आहे. आता मला ह्याच्यात सांगा, मी एक शब्द इथं लिहिणार आहे. याच्यामध्ये आ ची मात्रा कुठल्या कुठल्या शब्दांना येते ते सांगायचं. हा शब्द हे दिसतंय का अक्षर सगळ्यांना? अक्षर सगळ्यांना दिसतंय का? फक्त अक्षर बघायचं. आता याच्यात कुठल्या कुठल्या अक्षराला, किती नंबरच्या अक्षराला काना दिलाय तेवढंच सांगायचं. कोण सांगेल? हा, रुबिका सांग. रुबिका, म्यूट आहेस तू, अनम्यूट कर. हा सांग. थांब आधी रुबिकाला सांगू दे. रुबिका सांग. आई. हा, ह्या पहिल्या शब्दाला आपल्याला, एक मिनिट, हा इथे आपण, आणि दुसऱ्या कुठल्या शब्दाला काना दिलाय बघ? किती नंबरचा शब्द अक्षर आहे? हे बघ, हा मी एक शब्द लिहिलाय की नाही, याच्यातल्या पहिला ह्याला अ ला काना दिलाय म्हणजे आय. आणि नंतर कुठल्या अक्षराला काना दिलाय? या 3 नंबरच्या अक्षराला काना दिलाय की नाही, तो झाला सा. आ. तर तुम्हाला जिथं काना दिलेले शब्द सापडतील तुमच्या गृहपाठामध्ये, जिथं काना दिलेले, काना म्हणजे त्या शब्दाच्या शेजारी दिलेली उभी रेघा. हे बघा, ही अशी रेघ जर ज्याच्या शेजारी सापडेल त्या सगळ्यांच्या खाली काय करायचं? एक छोटीशी रेष मारायची किंवा त्याला गोल करायचं. लक्षात राहील का सगळ्यांच्या?
हो हो हा, हो तर मी हा ग्रहपाठ आहे तो तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवतीये. आता सगळ्यांनी माझ्याकडे बघायचं, सगळ्यांना. स्वामीश, माझ्याकडे तोंड करायचंय. श्रिया, कंगवा खाली आणि माझ्याकडे बघ, जे काही तुझ्या हातात आहे ते खाली ठेवून. तर आज आपण काय काय शिकलो? आठवड्याचे वार शिकलो आणि 2 स्वर शिकलो. ठीक आहे, लक्ष. आणि हे स्वर म्हणजे काय आहेत? तर मात्रा आहेत. अ म्हणजे काना मात्रा नसलेला साधा शब्द. आ म्हणजे काना, ज्या शब्दाच्या शेजारी अशी उभी रेषा असते त्याला काना म्हणतात. ज्या शब्दाच्या आधी एक अशी उभी रेषा आणि त्याच्यावर वेलांटी असते त्याला म्हणतो आपण ई ची मात्रा. ज्या शब्दाच्या बाजूला काना येतो आणि त्याच्यावर एक वेलांटी येते त्याला म्हणतो आपण मोठी ई, दीर्घ ई. ज्याला पहिला उकार येतो, शब्दाच्या खाली असा एक कर्व काढला, कर्व म्हणत नाही त्याला, उकार दिला जातो त्याला म्हणतो आपण रस्व. पहिला उ रस्व. आणि ज्याला दुसरा उकार दिला जातो म्हणजे उलट्या बाजूला त्याला म्हणतो आपण मोठा उ, दीर्घ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मी पाठवते हे. आत्ता आपल्याला फक्त स्वर शिकायचे. मी फक्त तुम्हाला थोडंसं लक्षात राहावं कसं असतं म्हणून हे ऍडिशनल सांगितलेलं आहे. तर आपण आता क्लासच्या वर्गाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि आज आपण मस्तीच केलेली नाहीये ना? नाही हो ना? सगळ्यांनी सकाळपासून फक्त अभ्यास केलाय, सगळी शहाणी मुलं आहेत. तर मला ना सगळ्यांकडनं एक एक गंमत हवी आहे. मला सांगा, आज तुम्ही ब्रेकफास्ट केलात का? हो. ब्रेकफास्ट म्हणजे काय ते आधी सांग, मी तुम्हाला मराठीत सांगते. नाश्ता. अगदी बरोबर. ब्रेकफास्टला मराठीमध्ये आपण नाश्ता म्हणतो किंवा न्याहारी म्हणतात त्याला. हा, गावाकडे त्याला न्याहारी पण म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी नाश्ता केलात का? हो हो. तुम्ही नाश्त्यात काय काय खाता ते सांगायचं मला. एक पदार्थाचं नाव पटकन सांगायचं. मी प्रीक्षापासून सुरुवात करणार आहे. प्रीक्षा, आज तू नाश्त्यात काय खाल्लंस? पटकन पटकन, वेळ जातो आपला. हा सांग. तू म्यूट केलंयस, अनम्यूट कर आणि सांग मला. ठीक आहे, प्रीक्षाकडे चालू होत. हा, पटकन सांग प्रीक्षा. चोकोश चोकोज. ओके. रुविका, तू काय खाल्लंस? दूध आणि फळ आणि फ्रेंच फ्राईज. अरे वा. अबीरनी काय खाल्लंय? फ्रेंच फ्राईज. अबीर, नाश्ता काय केलास आज? बरं, ठीक आहे. रेयांश, तू काय खाल्लंस आज? रेयांश, म्यूट म्यूट. हा, काय सांग? पोहा. पोहे. अरे वा. सानिध्या? चोकोस आणि दूध. अरे वा. शमिका? चोकोस. चोकोज. ओके. श्रिया, तू काय खाल्लंस? श्रिया, तू काय खाल्लंस? काय नाश्ता केलास आज? ओट्स खाल्लेस? बाप रे. श्रियान, तू काय खाल्लंस आज? दूध पिलंस? अच्छा. स्वामीश, तुझा नाश्ता काय होता आज? मी नाही खाल्लं. अरे बापरे, का रे? बर. वरदनी काय नाश्ता केलाय? टरबूज. टरबूज. अच्छा, टरबूज. मस्त मस्त. अन्वी, आज काय नाश्ता केला? म्यूट आहेस तू. हा, सांग. बोर्नविटा दूध पिली. अच्छा, बोर्नव्हिटा दूध पिलं. ओके. विप्रानी काय नाश्ता केला? विप्रा, तू काय नाश्ता केलास? बोर्नव्हिटा दूध पिलं. ओके. अच्छा. रियांश, तू काय खाल्लास? बॉइल्ड एग आणि दूध. अच्छा, ओके. तुम्ही सगळ्यांनी नाश्ता केलात पण कुणीही आज ना, एक मला वाटतं वरदनी सोडलं तर कुणी हेल्दी नाश्ता केलेला नाहीये. हेल्दी म्हणजे पौष्टिक नाश्ता केलेला नाहीये.
कारण नाश्ता हा कसा पोट भरून असला पाहिजे. आणि दुसरं कोण कोण बोलताय? मॅम हा, मॅम आता मी सँडविच खाणार ना. हा. तर तुमच्या नाश्त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असले पाहिजेत की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स मिळतील, तुम्हाला विटॅमिन्स मिळतील, मिनरल्स मिळतील. आणि त्यासाठी तुम्हाला दूध आणि तुमची आई जो काही नाश्ता देईल, डोसा, इडली, पोहे, उपीट, आपले जे भारतीय नाश्त्याचे प्रकार आहेत ते सगळे तुम्हाला खाल्ले पाहिजेत. त्यातून काय होतं, तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांची चव बघता, फळांची चव बघता, वेगवेगळ्या मसाल्यांची चव कळते आणि त्यामुळे तुमचं शरीर मजबूत होतं, स्ट्रॉंग होतं, तुम्ही हेल्दी राहता. लक्षात आलं? हा, तर बघ तो रियांश कसं स्वतःचे मसल चेक करतोय. तर हेल्दी राहायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे माहितीये का? आपल्या जेवणात रोज एक तरी फळ असलं पाहिजे. फळ म्हणजे काय? फ्रुट्स. तर तुम्हाला कुठलं कुठलं फळ आवडतं ते मला पटकन सांगायचंय. आपल्याकडे फक्त आता 4 मिनिटं राहिली आहेत. तर आपण सुरुवात करूयात कुणापासून? अन्वीपासून करूयात. अन्वी, तुला कुठलं फ्रूट आवडतं? फळ मराठीमध्ये पटपट सांगायचं. रियांश, तुला कुठलं फळ आवडतं? आंबा. अरे वा. विप्रा? विचारेल मावशी विचार. स्ट्रॉबेरी. रियांश, तुला कुठलं फळ आवडतं? वॉटरमेलन. वॉटरमेलन. वॉटरमेलनला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? कलिंगड. टरबूज. टरबूज किंवा कलिंगड. श्रेयांशला सगळी फ्रूट आवडते. तू फक्त अरे फ्रूट वा. सानिध्या, तुला कुठलं फळ आवडतं? टरबूज. टरबूज. ओके. रुबिकाला कुठलं फळ आवडतं? मॅम मला आवडतं स्ट्रॉबेरी मॅम. स्ट्रॉबेरी. काहीतरी बोलायचं होतं. हा, बोला. माझं भाऊचं पण नाव आहे रेयांश. ओ, ओके. रुबिकाच्या भावाचं पण नाव रेयांश आहे. अच्छा. तर आपण आता पुढच्या आठवड्यात एक खेळ खेळणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी काय करायचं माहितीये का? आपल्या आवडीचं कुठलंही एक फळ, फ्रूट. एक मिनिट रुबिका, थांब. आपल्या आवडीचं कुठलंही एक फळ पुढच्या वेळी आपल्या वर्गात येताना घेऊन यायचं. मी माझ्या आवडीचं आणेन, तुम्ही तुमच्या आवडीचं फळ आणायचं. ठीक आहे? हा बाळा. विचारच नाही कोणाकोणाला. बरं. हा, ठीक आहे. आता ना तू तुझं उत्तर सरप्राईज ठेव. आपण मग जे तुला फळ आवडतं, तुम्हाला ज्यांना मी विचारलेलं नाहीये त्यांनी आणि ज्यांना विचारलेलं त्यांना सगळ्यांनी. हा बाळा, कोण आहे? रिक्षा? ऑरेंज आवडते. काय आवडतं? ऑरेंज. ऑरेंज. ऑरेंज म्हणजे मराठीमध्ये संत्र म्हणतो आपण त्याला. संत्रा. बोल. संत्र. हा. हा. बर. आता द्राक्ष. ज्यांना ज्यांना जे जे फळ आवडतं, 1, 2, 3 किती फळं असू देत, पुढच्या क्लासमध्ये घेऊन यायची आहेत. पुढच्या वर्गामध्ये रविवारी सगळ्यांनी एक एक छोटंसं फळ असू देत घेऊन यायचं आणि ते फळ त्या दिवशीच खायचंय. फक्त आपल्याला खेळायला नाही आणायचंय, खायचंय पण आहे. तर आजच्या वर्गातला आपला एक सगळ्यात महत्वाचा नियम, कुणी सुद्धा ब्रेकफास्ट न करता म्हणजे नाश्ता न करता वर्गात यायचं नाही. पोट भरून नाश्ता करायचा, मग वर्गात यायचं. प्रॉमिस? प्रॉमिस? आई जे देईल, आई नाश्त्याला जे देईल ते कुठलाही आगाऊपणा नको असं न करता नाही खायचं. प्रॉमिस? आणि मला जर तुमच्या आईने सांगितलं की आमच्या रेयांशनी किंवा आमच्या शमिकानी नाश्ता नाही केला तर मग मी तुमचे मार्क कट करणार. त्यामुळे सगळ्यांनी रोज नाश्ता करायचा आहे. आई जे देईल तो नाश्ता करायचा आहे. ठीक आहे? तर आपण आजचा वर्ग इथं थांबूयात आणि लक्षात ठेवा होमवर्क काय काय आहे. एक, तुम्हाला आठवड्याचे वार मला एक छोटासा व्हिडिओ करून पाठवायचा आहे. लक्षात राहिलेत ना सगळ्यांच्या? मराठीमधले आठवड्याचे वार व्हिडिओ करून पाठवायचंय. मी तुमच्या आईच्या ग्रुप व्हॉट्सअपवर एक हे पाठवेन, एक पेपर पाठवेन. त्याच्यामध्ये फक्त काना असलेल्या शब्दांना खाली रेघ मारायची. रेघ मारा किंवा गोल करा. आजचा होमवर्क एवढाच आहे.
आणि लक्षात ठेवा की पुढच्या वर्गामध्ये एक एक तुमच्या आवडीचं फळ घेऊन यायचंय. क्विकली मी तुमच्या आई बाबांना मेसेज देते इथे. पालकांना विनंती आहे, जर शक्य असेल तर मुलांना दुरेघी वही द्या. चौकोनी किंवा सिंगल लाईनची वही देऊ नका, कारण त्यांचं अक्षराला त्यांना वळण येत नाहीये, कारण मराठी अक्षराची अजून त्यांना सवय नाहीये. शक्य असेल तर दुरेघी वही द्या, त्यांना चालेल का? त्याच्यात प्रॅक्टिस करतेत. हा बरोबर तशीच. चालेल ना? हो चालेल. हो बाळा, हा बोल. आंबा कसा घेऊन येऊ पण मी? ठीक आहे, तू दुसरं फळ आण, मी आंब्याचं चित्र दाखवते. ठीक आहे, हो. कारण काही फळं सीझनल असतात. सीझनल म्हणजे मोसमी फळं असतात, ती काय आपल्याला सगळीकडे मिळतील असं नाहीये. पण बघेन तुझ्यासाठी आंबा मी शोधेन. हा, मला मिळाला तर मी घेऊन येईन. आंबा मिळेल आता मार्केटमध्ये. हा मिळेल, थोडा कच्चा असेल पण मिळेल. मिळेल. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, होमवर्क करायचा, रोजच्या रोज नाश्ता करायचा, नाश्ता कुणीही चुकवायचा नाही. काय सांगते मावशी? ठीक आहे, टीचर आणि आपल्या मराठीची प्रॅक्टिस करायची. मराठी भाषेतच आईशी बोलायचंय. आई बाबांशी तुम्ही घरात बोलाल तेव्हा जास्तीत जास्त मराठीत बोलायचंय. एखादा शब्द मराठीत काय असतो त्याचा अर्थ कळला नाही तर आईला विचारा की याला मराठीत काय म्हणतात, बाबांना विचारा. आणि नाहीच तुमच्या लक्षात आलं तर आपल्या वर्गात विचारा की अमुक अमुक या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात. पण आपण सगळ्यांनी मराठीत बोलायचं. गाणं म्हणणार होतं मी. गाणं आपण पुढच्या आठवड्यात घेऊया. ठीक आहे, आज आपला वर्ग संपत आलाय, तर तू पुढच्या आठवड्यात तू म्हणणार आहेस का गाणं? हो. हा, तू तयारी करून ठेव आणि मला सांग तू कुठलं गाणं म्हणणार आहेस. ठीक आहे, चला आपण आजचा वर्ग इथेच थांबूयात. होमवर्क लक्षात ठेवा. आणि 1 मिनिट थांबा, मला आज कोण कोण आलेलं नाही ते सांगा बरं. आज आपल्याकडे स्वामीश आहे, विप्रा आहे, रुविका आहे का, वरद आहे, श्रियान आहे, सानिध्य आहे, शमिका आहे, रियांश आहे, अन्वी आहे, अबीर आहे, रिधित नाहीये, हितांशी नाहीये, श्रिया आहे, रियांश आहे आणि प्रीक्षा आहे. ठीक आहे, कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला नंतर ग्रुपमध्ये सांगा. ठीक आहे, चला सगळ्यांनी मस्तपैकी रविवारचा आनंद घ्या, मस्त मजा करा, खेळा, अभ्यास करा, भरपूर जेवा आणि आपल्या मराठी भाषेत बोलून मराठीचा अभ्यास करा, सराव करा. तोपर्यंत आपण भेटूयात पुढच्या रविवारी. चला, टाटा, बाय. बाय. बोल. धन्यवाद. धन्यवाद. बाय.